सांगितलं मी तुला की चकल्या खाऊ नकोस म्हणून. खोकतोय तुझ्यामुळे मला होतोय आता माहितीये. अभिराम खानोलकर आहे का घरात? नाहीये ते आता बाहेर गेलेत. कधी येईल? नाही त्यांना उशीर होणार आहे म्हणाले. त्यांच्याकडे काही काम आहे का तुमचं? तुम्ही मला सांगा. मी बायको आहे त्यांची, तर मी त्यांना मग सांगेन ना. एक मिनिट, त्याच्याकडेच काम आहे, त्याच्याशीच बोलीन. आहो ओ तुमचं नाव केतकर, असं गप्प न करा होतो, काहीतरी बोला. अण्णा, तुम्ही त्यांचं एवढं मनावर घेऊ नका. मनावर घेऊ नका म्हणजे काय? तू नेहमी माझ्या विरुद्ध दुसऱ्यांना अशी भडकवत असतेस. आता यात काय भडकवलंय? मनावर घेऊ नका म्हणजे काय? हे बघ अण्णा, मला हे अजिबात पटलेलं नाही. अहो, एकदा तरी त्यांचं ऐकून घ्या, एकदा त्यांची बाजू समजून घ्या. काका सॉरी, आम्हाला माहिती आहे आम्हाला यायला उशीर झाला, पण रोज आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो काका, खरंच. काका, रोज सॉरी म्हणायला आम्हालाही कसं तरीच वाटतं, पण तुम्ही प्लीज आम्हाला समजून घ्या. कामाचा वर्कलोड इतका जास्त आहे की आम्हाला. यांचं काय आता? अरे, ते तुमच्यावर चिडले नाहीयेत. मग अण्णांवर चिडलेत ते. अण्णांवर? अण्णा उद्या विरारला जायचं म्हणतायत ना, म्हणून. काय झालं, मगाशी चिनूला फोन केला होता, तेव्हा कळलं की त्याला बरं नाहीये. मला काळजी वाटते त्याची. आणि मला तुमची काळजी वाटते. तिकडे गेल्यावर तुमच्या तब्येतीचं काय? ते काही दर्शन घेणार आहे तब्येतीची काळजी? केतकर, पण चिनू माझी खरंच वाट बघतोय हो. मगाशी फोनवर सुद्धा विचारत होता आजोबा तुम्ही कधी येणार म्हणून. आणि मी घेईन हो माझी काळजी. जरे त्या पोरासाठी जीव तुटतोय माझा. अहो, असं काय करताय तुम्ही? काही दिवसांनी येतील ना ते परत. तुम्ही थोडं समजून घ्या. काका, मी पहाटे जात जाईन अण्णांसाठी. निदान आठवड्यातून 2-3 दिवस तरी नक्कीच जाईन. काका, मलाही वाटतंय अण्णांनी तिथे. ना आता तुम्ही ठरवलंय तर मी काय बोलणार? फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, एवढंच. हा, केतकर चिडले वाटतं. वाईट वाटलं असेल त्यांना. अण्णा, तुम्ही त्यांची काळजी करू नका, मी समजावेन त्यांना. आदिती, तू अण्णांची बॅग भरायला घे. हो. हे घ्या अण्णा.
अण्णा, तुमची सगळी बॅग भरून झाली आहे, पण तरी तुम्हाला जर काही आठवलं, काही ठेवायचं राहिलं असेल तर सांगा. अगं सगळं आहे व्यवस्थित बाळा. एक वेळ मी विसरेन, पण तू इतकी काळजी घेतेस ना माझी, की माझ्याबद्दलचं सगळं तुझ्या व्यवस्थित लक्षात राहत. अण्णा तसं नाही, पण आता सगळं तुम्हीच लक्षात ठेवायला हवं. आणि हो, औषध गोळ्या. हा, ही जी गोळी आहे ना, ती सकाळी नाश्त्यानंतर घ्यायची. हा, ही दिवसाला 3 वेळा, सकाळच्या नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर. आणि ही गोळी आहे ती जर तुम्हाला छातीत दुखल्यासारखं वाटलं तरच घ्यायची. अण्णा, राहील ना सगळं लक्षात? सगळं लक्षात राहील. नाही म्हणजे मी वहिनींना सुद्धा सांगून ठेवणार आहे सगळं, पण तरी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि हो, कुठली गोळी संपली तर प्लीज मला किंवा जयला कळवा, येता येता आम्ही घेऊन येऊ. आणि तसंही ये. अण्णा, काय झालं? किती करता तुम्ही माझ्यासाठी, किती काळजी घेता. मला नेहमी आठवत राहील. अतिथी या घराने मला खूप दिलं, आपली माणसं दिली. तिथे गेल्यावर मला नेहमी आठवण येत राहील. अण्णा, आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण आहे. ए अतिथी, आता डोळ्यात पाणी आणू नकोस, नाहीतर माझा पाय इथून निघणार नाही. अगं, केतकर मला भावासारखे आहे. मी इथे हक्काने येऊ शकतो कधी. त्यांनी वाईट वाटलंय जातोय म्हणून. अण्णा, काकांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण प्लीज खरंच अधूनमधून येत जा. हो, नक्की येत जाईल. पण मला ना तुमच्या हक्काच्या घरात राहायला यायचंय. आणि जयची प्रगती बघता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार. अण्णा, तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे. मग बघा, खरंच जयचं हे स्वप्न लवकर पूर्ण होईल. अदिती, नीट घेतलंस ना सगळं? औषधं वगैरे? हो हो. हा. मला माहितीये माझं जाणं तुम्हाला आवडलेलं नाहीये, पण हा राग नक्कीच नाहीये. आपल्या माणसाबद्दलची ओढ आहे. पण ते आपली माणसं ऐकतील तर ना. असं कसं? भावाचं ऐकणारच ना. होय की नाही हो वहिनी? ए, 2 भावांचं चालू असताना तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आम्ही बघू आमचं काय ते. केतकर, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. अगदी सख्खा भाऊ करणार नाही एवढं केलं. पण हो, मी आभार नाही मानणार तुमचे. काय मानायचे? अहो, भावाचं घर आहे ना. भाऊ आणि वहिनी करणारच तुमच्यासाठी.
तरी मला हे जाणं पटलेलं नाही. हा? पण जावं लागेलच ना. ठीक आहे, हा पण एका अटीवर. मला जर आठवण आली तुमची तर तुम्हाला विरारला घ्यायला येईन मी. पण हो, तिथे जर तुम्हाला काही त्रास झाला किंवा दिला गेला तर ताबडतोब इथे यायचं हक्कानं. हो, नक्की. हा, अगदी हक्कानी येईन मी. पण कितकर आता जाताना मला रडवेल आधी. हसऱ्या चेहऱ्यानी निरोप द्यायचा. लवकर परत या हो. काय अजून बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. हो, नक्की. वैदी, येतो. हो या. अण्णा, नीट काळजी घ्या बरं का. अदिती, बाळा रडायचं नाही. अगं, तू मला आता सोडायला येणार आहेस ना, मग नाही रडायचं. हस. अदिती, अण्णा निघायचं? हो हो. अहो अहो, काय आहे? जर काही काम नसेल ना तुम्हाला तर प्लीज जरा चिनूचा दिवाळीचा प्रोजेक्ट पूर्ण करा ना. हा? बघता असं बघा ना. उघडतोय. हो. काय हो, कोण आलाय? अण्णा, या ना, ये जे. अण्णा, हे काय म्हणजे असे अचानक कसं काय आला तुम्ही? केतकरांनी काय बोल? छे, ते इथे यायला मला परवानगीच देत नव्हते. मीच आलो. चिनूशी बोललो, त्याला खोकला झालाय, काळजी वाटली म्हणून आलो. काय अण्णा, अहो साधा खोकला होता त्याला, कशाला एवढी काळजी करायची? आम्ही आहे. आहे खोकला तुला? बघा, आहे का नाही सांग आजोबांना. नाहीये खोकला, ते तुला भेटायला म्हणून आलेत ते. काय जय रे, कमालच आहे तुझी. कळवायचं नाही का आधी? काल चिरूला साधा खोकला आला म्हणून त्यांना आज घेऊन आलास, उद्या शिंक आली तर परत घेऊन येशील. काय अरे, झेपतोय का अण्णांना हा प्रवास? अरे तुम्हाला कळवलं असतंस तर मी चिनूला घेऊन बांद्राला आले असते ना. आता जाताना परत किती दगदग होईल. वहिनी, अण्णा बँड्राला परत येणार नाहीये. हो, म्हणजे इथेच राहणार आहेत ते. काय?
नाही म्हणजे आधी आधी कळवायला हवं होतं ना तुम्ही. हो, ते कळवायलाच फोन करत होतो दादाला, पण फोन बंद होता तुझा आणि वहिनी तुझाही फोन बंद होता. हो का? आजोबा आता आपण खूप खेळू, खूप मजा करू. नंतर नंतर हा बाळा, आपल्याला दिवाळीचा प्रोजेक्ट दिलाय की नाही तो पूर्ण करायचा. जा. मी आजोबांना घेऊन आज जातो. जा. चला अण्णा. मी आलोच. आदिती ए अधूनमधून येत जात राहशील ना ग. म्हणजे काय ना ग, अख्ख्या घराचं काम सगळं माझ्या एकटीवर पडतं ना ग. मधल्यामध्ये मरण होतं ग माझं या कामामध्ये. मला तर झेपत नाही ग. हो वहिनी, येईन. हा चला, आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. दादा, हा निघतोय आम्ही. हो, या तुम्ही. आपण ना लवकर निघायला हवं होतं, तर पोहोचायला उशीर होणार. आदिती, काय झालं? जे आपण अण्णांना विरारला सोडलं, पण आपण हे योग्य केलंय ना? म्हणजे बघ, तुझ्याही मनात शंका आहेच. हो आदिती, कारण काका काकू खूप छान काळजी घ्यायचं आहे अण्णांची. आपल्याला कधी फार असं लक्ष द्यावं लागलं नाही ना. आणि आज मी दादा वहिनीला ऑब्झर्व केलं, फार आनंद नाही झाला त्यांना अण्णा विरारला आल्याचा. मलाही ते फारसे खुश नाही वाटले. उलट मला दादांबद्दल वेगळंच वाटलं. काय? दादा खूप टेन्शन मध्ये होते. हो, मलाही तो कसल्या तरी दडपणाखाली वाटला. काही सुचत नाही अजय. आता सतत डोक्यात अण्णांचा विचार असणार. विरारला काय होत असेल, अण्णा कसे असतील. आणि आता परत जेव्हा घरी जाऊ तेव्हा आज अण्णा नसतील. खूप आठवण येईल रे त्यांची. आधी ती अण्णांचीच इच्छा होती ना. आणि आपल्याला अगदी तसं काही वाटलं तर आपण त्यांना परत बोलू. पण अण्णा येतील का? काकाही म्हटले ना ते विरारला घ्यायला जातील म्हणून. आणि काका गेल्यावर अण्णा नाही टाळू शकणार. पण तरीही जय, अण्णांची खूप काळजी वाटते मला. आत्ताच अण्णा बरे झालेत आणि परत जर... नको एवढा विचार कर. आता निघायचं, उशीर होईल आपल्याला. अरे वा, आज सगळ्यांच्या आधी मला. हो, म्हणजे मी नसताना तू देवाची पूजा करत होतास, हार फुलं आणत होतास ना म्हणून. त्यात एवढं काय नंदिनी मॅडम, मला पण देवाचे आशीर्वाद घ्यायचेच होते ना. हो रे बाबा हो. देवाचे खूप आशीर्वाद तुला मिळोत आणि तुझी प्रगती हो. चला, म्हणजे आता मला पण केबिन मिळणार. किती रे घाई तुला साई प्रसाद. थांब जरा, आत्ता जॉईन झालायस ना, काम तर कर आधी. प्रूव्ह कर स्वतःला. लगेच केबिनची स्वप्न. जरा आहे ती खुर्ची टिकाव आधी. स्वप्न बघायला पाहिजे रजनी मॅडम, नाहीतर ते पूर्ण कसे होणार ना. आणि राहिला प्रश्न माझ्या खुर्चीचा, तर आपलं काम एकदम चोख असतं, सगळं वेळेवर. कारण कसं आहे, इतर भानगडीत आपण वेळ वाया घालवत नाही ना. इतर भानगडीत... रजनी हा घे प्रसाद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आदिती. गुड मॉर्निंग. आदिती गुड मॉर्निंग. हा घे प्रसाद घे. थँक्यू. थँक्यू. प्रसादाला थँक्यू म्हणतात.
अदिती मॅडम आज उशीर झाला यायला. जय पण नाही आला अजून. मला वाटलं तुम्ही एकत्र याल. क्या बात है जुई. वा वा, मोठी झालीस ग तू. म्हणजे आपले विचार जुळायला लागले आता. मलाही हेच वाटलं होतं की आदिती आणि जय आज एकत्र येतील. नाही म्हणजे वाटणं जरी सारखं असलं तरी त्याच्या मागचा उद्देश वेगळा असू शकतो, हा ना जुई? जय सरांना यायला आज जास्तच उशीर झालाय. आदिती मॅडमचं एक वेळ ठीक आहे, पण जय सरांचा आज हाफ डे लागणार. काय? आदितीचं ठीक आहे काय? आणि जयला का अशी वागणूक? हे पा नवरे, जय कधीच उशिरा येत नाही, त्यामुळे त्याचा हाफ डे. त्यांना आज उशीर झालाय ना. ठीक आहे, मग आदितीचा पण हाफ डे लावा. रजनी, एक मिनिट. कसलं भांडण हे? हा काय मुद्दा? ऑफिस आहे हे. कारण आपल्या ऑफिस मध्ये पार्शलिटी होते. काय आहे, हे नवरे आधी आदितीला सूट नाही द्यायचे. कारण काय, आता ती फक्त आदिती दाभोळकर नाहीये ना, आदिती अनिल दाभोळकर आहे हे कळलंय म्हणून फेवर करतात तिला.